गेवराईत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई. 18 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार गेवराई शहरात आज म्हणजेच 29 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त पिकअप गाडीसह एकूण 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार गेवराई शहर आणि परिसरात पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना पहाटे 2 वाजेच्या सुमारास कोल्हेरे रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक संशयास्पद पांढऱ्या-पिवळ्या रंगाची पिकअप गाडी पोलिसांना आढळून आली. या गाडीतून विना परवाना बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा करताच वाहन चालकाने गाडी बाजूला उभी केली आणि अंधाराचा फायदा घेऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तात्काळ ती पिकअप गाडी जप्त केली असून अज्ञात चालक आणि मालकाविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने सदरची धडक कारवाई केली आहे. फरार चालकाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज.